श्री ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ यांच्या वतीने प्रति पंढरपूर नंदवा येथे आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीस आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून चांदीचा रथ क्षीरसागर यांचे वडील कैलासवासी विनायकराव क्षीरसागर आणि आई कैलासवासी मालन विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ माऊली चरणी अर्पण करण्यात आला। त्यानुसार या रथाचा विधिवत पूजन आणि लोकार्पण सोहळा संत महंत आणि वारकरी माऊलींच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात संपन्न झाला। या पुढच्या काळात देखील शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत वारकरी संप्रदायाला केली जाईल। तसेच वारकरी संप्रदायासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात स्थापन झालेल्या महामंडळासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही क्षीरसागर यांनी बोलताना दिली। या कार्यक्रमात जगद्गुरू तुकोबारायांचे विद्यावंशज चैतन्य सद्गुरू गोपाळ अण्णावासकर महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनाथ ज्ञानेश्वर औस्कर महाराज, जगद्गुरू तुकोबारायांचे 12वे वंशज अनिकेत महाराज मोरे, परमपूज्य आनंदनाथ महाराज सांगवडेकर, हबप बाळासाहेब चोपदार महाराज, चांदीचा रथ तयार करणारे कारागीर संजय पाटील, परमपूज्य परमात्माराज महाराज हृदयायन, परमपूज्य रत्नकांत शिंदे काकाश्री, परमपूज्य श्री गुरु चैतन्य महाराज, हबप तुकाराम महाराज पवार, हबप आनंदराव लाड महाराज, हबप महादेव महाराज, हबप डॉक्टर MT पाटील, हबप माऊली चांदेकर महाराज, हबप निवृत्ती चांदेकर महाराज, श्री राहुल देशपांडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच कोल्हापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। येत्या 6 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीनिमित्ताने नंदवा येथे सदर पालखी चांदीच्या रथातून निघणार आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।